नमस्कार, मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे। काल मी एक व्हिडिओ बनवला होता। कल्याण नगर येथील झालेला जो ॲक्सिडेंट होता आणि त्यामध्ये 2 व्यक्तीचा मृत्यू झाला, त्या संदर्भात व्हिडिओ बनवलेला होता। आणि त्या ॲक्सिडेंट प्रकरणातील जी फिर्यादी आरोपी आहे, तो आरोपी जो आहे त्याचं वय 18 वर्षाच्या आतमध्ये असल्यामुळं त्याच्यावरती त्याला 15 तासानंतर लगेचच जामीन मिळाला आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून उमटत गेल्या। तर त्या प्रकरणातील जो आरोपी आहे, जो मुलगा आहे, जो ड्रिंक अँड ड्राईव्ह करून त्यांनी 2 व्यक्तीला चिरडून टाकलं आणि त्यामध्ये त्या दोन्ही व्यक्तीचा, अभियंत्याचा, सॉफ्टवेअर इंजिनियर जे होते त्यांचा मृत्यू झाला। तर अशा केसेसमध्ये तो जो आरोपी आहे तो जुवेनाइल मध्ये येतो। तो जुवेनाइल होता। जुवेनाइल म्हणजे काय, तर किशोरवयीन अवस्था जी असते त्यामधील तो गुन्हा होता। आणि जुवेनाइल जस्टिस हा कायदा पण झालेला आहे आणि त्या अंतर्गत काही जे त्या गुन्ह्यामध्ये जे पब मालक आहेत त्यांनी जे 18 वर्षाच्या आतमध्ये असून सुद्धा त्याला जी वाईन सर्व केली त्याबद्दल त्या पब मालकाच्या विरोधामध्ये गुन्हा पण दाखल झाला। आणि कालच त्यांचे जे वडील होते, अग्रवाल जे बिल्डर्स होते, त्या मुलाचे वडील, तर ते औरंगाबादमधून त्यांना पोलिसांनी अटक करण्यात आली। परंतु असे गुन्हे ज्यावेळी घडतात त्यावेळी आरोपी जे आहेत ते सहजरित्या बाहेर येतात किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा कठोर अशी शिक्षा केली जात नाहीये। तर या संदर्भातच आपण आज थोडक्यात बोलणार आहोत। जुवेनाइल म्हणजे काय, तर किशोरवयीन अवस्था, जे 14 वर्ष आणि 18 वर्ष यामधली जी अवस्था असते ती किशोरवयीन अवस्था असते। आणि या अवस्थेमध्ये मुलावरती योग्य ते मार्गदर्शन, योग्य ते सल्ला आपल्या घरातून, शिक्षकाकडून, मित्रमंडळीकडून आणि समाजामधून त्यांच्यापर्यंत योग्य असं संस्कार झाले पाहिजे, नाहीतर ते गुन्हेगारीकडे वळतात आणि त्यालाच मग आपण जुवेनाइल क्राईम किंवा मग किशोरवयीन जे गुन्हे म्हणतो। तर त्यांच्यासाठी काय आहे की आता जसं काल कोर्टाने म्हणलं की त्यांना काही अटीवरती जामीन मिळाला, त्यामध्ये 300 शब्दांचा एस्से लिहायला सांगितलं, ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी ट्रॅफिक पोलिसाबरोबर त्यांना ट्रॅफिक कंट्रोल करायला सांगितलं आणि ट्रॅफिकचे नियम जे आहेत ते सर्व नियम याविषयी सर्व माहिती जमा करून ते ट्रॅफिकचे नियम समजून घेतली पाहिजे आणि त्याचा जो अहवाल आहे तो न्यायालयाकडे सादर केला पाहिजे आणि त्याला समोपचारासाठी जो मानसोपचार तज्ज्ञ आहेत यांच्याकडे पाठवावं, अशा प्रकारचे काही अटी टाकलेल्या आहेत। तर त्या अटी म्हणजेच जुवेनाइल जस्टिस जे आहे त्या कायद्यामध्ये येतात की म्हणजे अशा काही अटीवरती आपण त्यांना बेल देऊ शकतो। तर ते तसाच प्रकार झाला। तर जुवेनाइल म्हणजे किशोरवयीन अवस्था, मगाशी जसं म्हणलं, तर त्या अवस्थेमध्ये बऱ्याचदा म्हणजे